मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय हिअरसे म्हणजेच अफवा. आता अफवांबद्दल काही नियम आहे का? तर असं लिखित नियम नाही, पण आपण म्हणतो ना की एक स्टँडर्ड प्रोसिजर असतात, त्याप्रमाणे काही नियम नक्की झालेले. मग अफवांबद्दलचे काय नियम असतील? पहिली गोष्ट म्हणजे हिअरसे जे आपण म्हणतो या अफवा म्हणतो, तो अशा बद्दल आहे की ज्याला आपण ऐकीव गोष्ट म्हणतो. ज्या विधानाचा पुरावा म्हणून न्यायालयाबाहेर सादर केलेले ते विधान असल्या कारणाने पुरावा म्हणून स्वीकारण्यापासून त्याला रोखलं जातं, तो हिअरसे. आता अफवा ज्या वेळेला असते तर अफवांमध्ये दोन पक्षकार असतात. समोरच्या पक्षकाराला म्हणजे दुसऱ्या पक्षकाराला हे सदर विधान आहे त्या विधान करणाऱ्याची उलट तपासणीच करता येत नाही. कारण अफवा कोणी पसरवली हे समोर येत नाही. मी ऐकलं होतं असं, बाबा कोणाकडनं ऐकलं आठवत नाही, याला अफवा म्हणतात. हिअरसे मध्ये म्हणजे अफवा जो पसरवतो त्यामध्ये घोषणकर्त्यांनी खटल्यात किंवा सुनावणीत साक्ष देताना किंवा दावा केलेल्या प्रकरणाची सत्यता सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या वेळेव्यतिरिक्त इतर वेळी किंवा कुठेही ठिकाणी त्यांनी केलेलं कुठचंही विधान असेल त्याला आपण अफवाच म्हणावं लागेल, हिअरसे म्हणावं लागेल. कानोसुनी. मला माहिती आहे की त्यांनी तिकडे तसं वाक्य बोललेलं होतं, मी ऐकलेलं. अरे हो, पण ते न्यायालयात असेल तर भाग वेगळा, नाहीतर ती अफवा. अफवा गोष्टी पुराव्यामध्ये स्वीकारल्या जात नाही, एव्हिडन्स म्हणून त्या स्वीकारल्या जात नाही. जोपर्यंत पुराव्याच्या नियमांमध्ये किंवा इतर कायद्यात अपवादाने त्याला विशेष परवानगी दिली जाते तिथपर्यंत अफवांना पुराव्यामध्ये स्थान नाही. कुठच्याही प्रकरणाची सत्यता सादर न केलेली विधाने फक्त श्रोत्यांवर परिणाम करण्यासाठी किंवा साक्षीदारांच्या साक्षीला पुष्टी देण्यासाठी सादर केलेली ऐकीव गोष्ट जेव्हा असतात, हो हो मला माहिती आहे तो नालायक आहे, बऱ्याच जणांनी सांगितलंय मला त्याच्याबद्दल. म्हणजे कोणी सांगितलंय? तू सांगतोयस की 10 जणांनी सांगितलंय, तर त्या एकाचं तरी नाव घे आणि त्यांनी तिथे येऊन सांगावं की काय बाबा नालायकपणा करा. काही नाही, हे मी नाही सांगू शकत कोणी सांगितलंय, पण मला माहिती आहे. कोण तू? कुठचा पुरावा आहे? पुरावा आहे का? नाही, पुरावा नाही, पण मी सांगतो ना. तो मी सांगतो ना तर पुरावा नसतो. कारण त्याला तो जे सांगतोय ना तो पण तिसऱ्या व्यक्तीने सांगितलेलं सांगतोय, तो पुरावा मानला जात नाही. ज्याला तोंडी किंवा लेखी प्रतिपादन असं आपण म्हणू शकतो, ते घोषणकर्त्यांनी चालू खटल्यात किंवा सुनावणीत न्यायालयामध्ये साक्ष देताना समजा केलं असेल तो वेगळी गोष्ट, दॅट इज एव्हिडन्स. न्यायालय सोडून बाहेर काही समजा बरळला तर ते एव्हिडन्स मध्ये मानलं जात नाही, पुरावा म्हणून मानलं जातं, हिअरसे म्हणून मानलं जातं. म्हणजे ते अफवा. काय बडबडतोय, बाहेर बडबडतोय, त्याला साक्ष म्हणून मानलं जात नाही. हिअरसे एव्हिडन्स, हिअरसेचा नियम नक्की आहे. त्यामुळे एक गोष्ट आहे की इव्हन असंही असेल, समजा इन्स्पेक्टरने विचारलं का रे नॉर्मली सांग मला पिस्तूल कुठच्या टावर मध्ये ठेवतात, ते दाखवला टावर बघा, त्याला माहिती आहे तिथे हिअरसे. कारण त्याचा संबंध तू ह्याचा तुकडा त्याच्या तुकड्याशी लावू शकत नाही. त्यांनी बोटाने दाखवलं, त्यांनी डोळ्याने दाखवलं, जिथपर्यंत तो स्टेटमेंट करत नाही तिथपर्यंत ते स्टेटमेंट. कोणीतरी सांगितलंय, हो मला माहिती आहे यांनी असं असं ठेवलं, बोललेलं ऐकलेलं आहे, जे काय ते ज्या गोष्टीबद्दल ठामरित्या पुरावा समोर म्हणून येत नाही, प्राथमिक पुरावा म्हणून येत नाही, त्याला सेकंडरी एव्हिडन्स, हिअरसे एव्हिडन्स, कानोसुनी बात, ह्याला सत्यता ज्याला क्रॉस घेता येत नाही अशा सत्यतेला आधार नाही, त्याला न्यायालयात स्थान नाही. एवढंच मी सांगू इच्छितो. कुठच्याही प्रकारची अफवा पसरू नका.
आजचा अफवांबद्दलचा व्हिडिओ होता. बऱ्याच वेळेला व्हॉट्सअपच्या किंवा कुठच्याही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये अशा बऱ्याच वेळा अफवा येतात आणि मग माणूस त्याला वाहून जातो, म्हणून ते टाळून बघावं लागतं. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथं थांबतो. धन्यवाद.